Hello, hello. This is my artifact episode number 2062 2062. आजची तारीख आहे 15 ऑक्टोबर 2020. वाजले आता रात्रीचे 9:30 झाले. ओके. मी काय म्हणत होतो, आज आपण डिसाईड करणार आहे की आपल्याला समोर जाऊन का बनायचं आहे. म्हणजे की ॲज अ ट्रॅव्हल फिल्म मेकर की फिल्म डिरेक्टर. वेल, आय लाईक टू बी अ फिल्म डिरेक्टर. म्हणजे कसं आहे की फिल्म डिरेक्टर मी अगोदर पासून विचार केला होता, याच्यावरच फोकस होतो, याच्यावरच काम करत गेलो आणि याच्यावर काम करता करता मला माहित पडलं की ट्रॅव्हल फिल्म मेकिंग पण करता येते. मग याच्यात पण गेलो. पण ट्रॅव्हल फिल्म मेकिंग मध्ये मी थोडसंच काम केलं आणि खूप जबरदस्त प्रतिसाद भेटला. म्हणजे माझ्या कामाची खूप तारीफ झाली वगैरे. येस. सो मग मी थोडंसं डिसाईड केलं की व्हॉट इफ वी मेक अ ट्रॅव्हल फिल्म मेकिंग वगैरे अशा प्रकारचे. समजा ट्रॅव्हल फिल्म मेकिंग म्हणतो म्हणलं ना, तर म्हणजे असं आहे, म्हणजे जस्ट लाईक समजा जर आपल्याला कुठे जायचं असेल ना, तर तिथपर्यंत जायसाठी नाही का आपला जो पाथ आहे ना, त्या पाथ बद्दल पूर्ण डिटेल आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे की कशाप्रमाणे जाऊ, कसं जाऊ, कुठे कुठे थांबू वगैरे वगैरे. तर इट जस्ट लाईक मला फिल्म मेकर व्हायचं आहे, तर फिल्म मेकिंग बद्दल व्हायचं तर मला का करावं लागेल, तर मला बॉम्बेला जावं लागेल आणि कोणत्या तरी प्रोडक्शन मध्ये जाऊन ऍज अ एडी म्हणून काम करावं लागेल. स्टार्टिंगला मला सॅलरी थोडी कमी राहील, 3-4 वर्ष थोडी घासावं लागेल, पण त्याच्यानंतर मग मला चांगला प्रतिसाद येईल. ओके. सो बट हे डिटेल मध्ये नाही आहे, राईट. म्हणजे कसं आहे की वी नीड टू थिंक इन डिटेल. म्हणजे समजा आपण डिटेल मध्ये विचार करतो ना, तेव्हा आपण प्रॅक्टिकली थिंक करतो. जसं ट्रॅव्हल फिल्म मध्ये नाही का सगळं काही डिटेल मध्ये ठेवून आहे. म्हणजे कसं जायचं, कुठे जायचं, कशाप्रमाणे जायचं, कोणासोबत जायचं, कशाप्रमाणे शूट करायचा, ओके, कोणते इक्विपमेंट्स वापरायचे, कोणती सेटिंग्स वापरायची, व्हॉट इज द कॉन्सिक्वेन्सेस हॅपन्ड, जर सेफ्टी राहीन, कुठे राहायचं, हॉटेल कोणतं वगैरे, कुठे एडिटिंग करायचं, या साऱ्या गोष्टी नाही का डिटेल मध्ये आहे ट्रॅव्हल फिल्म मेकिंग मध्ये. त्यामुळे नाही का मी ट्रॅव्हल फिल्म मेकिंग बद्दल नाही का खूप चांगल्याने विचार करू शकतो, चांगल्याने अब्झॉर्ब करू शकतो, चांगल्याने डिझाईन करू शकतो, ऑल दोज थिंग्स. ओके. बट ऍज अ फिल्म मेकिंग मध्ये मला डिटेल बद्दल विचार करता येत नाही. म्हणजे जस्ट लाईक माझ्यापाशी नॉलेज आहे ना, ते थोडंसं कमी आहे ना. म्हणजे मला फक्त एवढं माहित आहे की मला बॉम्बेमध्ये गेल्यानंतर ऍज अ एडी म्हणून काम करावं लागेल. बट कुठे काम करावं लागेल, कसं काम करावं लागेल, काय काम करावं लागेल, काय प्रोसेस आहे, कशाप्रमाणे होते वगैरे. हे बघ, समजा जर आपण ऍज अ एडी म्हणून काम करतो तर ऑलमोस्ट आपल्याला 3-4 वर्ष लागेल. ओके. बट ऍज अ आपण ट्रॅव्हल फिल्म मेकर काम करतो म्हटलं तर वर्षभर. ऍज अ एडी म्हणून कसं आपल्यापाशी रिस्क राहणार नाही, आपण फ्रीली राहू. बट आपली ग्रोथ आहे ना ती हळूहळू होईल, म्हणजे 3 ते 4 वर्ष लागेल. ओके. पण समजा जर आपण ट्रॅव्हल फिल्म मेकिंग करतो म्हणलं तर आपल्यापाशी रिस्क राहील, बहुत मोठी रिस्क राहील. येस. बट त्याचा रिस्क असली त्याचा फायदा पण असतो. म्हणजे रिस्क असेल तर आपण आपल्या कामामध्ये एफर्ट घेतो आणि एफर्ट घेतल्यानंतर मग ते एफर्ट लोकांना दिसते आणि इट वॉज रिअली गुड. ऑल्सो आय लाईक ट्रॅव्हलिंग ऑल्सो. म्हणजे मला थोडंसं ट्रॅव्हल वगैरे करणं थोडंसं आवडते वगैरे. इट्स काइंड ऑफ थिंग दॅट आय लाईक. आणि आय डोंट नो डूड यार. फर्स्ट ऑफ ऑल कसं आहे, कसं जर मी अजूनपर्यंत डिसाईड नाही करू शकून टाकला. बट कसं आहे की मला नाही का काही असं क्लिअर दिसून राहिलंय तर मला ट्रॅव्हल फिल्म मेकिंग दिसून राहिलंय. ट्रॅव्हल मध्ये काय राव. वेल, समजा जर आपण फिल्म डिझायनिंग करतो म्हटलं तर फिल्म डिझाईनिंग मध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्याचा एक क्राफ्ट असतो,
म्हणजे आपण फ्रेम मध्ये कोणती गोष्ट नाही आहे, कोणती गोष्ट आहे. ओके, कशाप्रमाणे कॅरेक्टर ऍक्ट करेल, कोणत्या गोष्टीचे इम्पॉर्टन्स आहे. ओके, लाईट कसा, या सर्व गोष्टीचा एक क्राफ्ट असतो. ट्रॅव्हल मध्ये सर्वात इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की तुम्ही कसंही जा, गाडी जा, कशाने जा, काय जे काम करा ते काम करा. बट कसं आहे की वन थिंग इज रिअली इम्पॉर्टंट की तुम्हाला एवढे डिफरंट प्रकारचे लोक भेटतात आणि तुम्ही डिफरंट प्रकारच्या लोकांसोबत जेव्हा इंटरॅक्ट करता ना, तर तो जो एक्सपिरियन्स असतो ना, दॅट इज रिअली अमेझिंग. ट्रस्ट मी, इट वॉज रिअली अमेझिंग. म्हणजे इट जस्ट लाईक तुम्ही घरातल्या लोकांसोबत बोलता वगैरे काही असं फील वाटत नाही या. बट जेव्हा तुम्ही बाहेर जाता किंवा दुसऱ्या सिटीमध्ये जाता आणि तेव्हा दुसऱ्या लोकांसोबत इंटरॅक्ट करता, तर तेव्हा नाही का लोकांची माहिती कळते की व्हॉट पीपल थिंक आणि त्यांना त्यांच्या लाईफमध्ये काय वगैरे वगैरे ऑल दोज थिंग्स. येस, एक प्रकारे आपल्या दुनियादारी कळते या, की लोकांसोबत कसं बोलायचं, काय करायचं वगैरे वगैरे ऑल दोज थिंग्स. सो इट इज ग्रेट. ट्रॅव्हल फिल्म मेकिंग मध्ये म्हणलं ना, तर मला खूप सारं डिटेलमध्ये या, म्हणजे मला एवढंही माहित आहे की मला समज जर ट्रॅव्हल फिल्म मेकिंग करतो म्हणलं ना, तर मला एवढा खर्च लागेल, मला एक असा प्रोड्युसर पाहिजे जो ऍटलिस्ट माझ्यावर 1 करोड रुपये खर्च करायला तयार आहे. ओके, समज तो 1 करोड रुपये खर्च करायला तयार आहे. इट्स नॉट जस्ट लाईक आत्ताच्या आत्ता 1 करोड रुपये खर्च. नो नो नो, इट वॉज लाईक दॅट. काही इक्विपमेंटसाठी आम्हाला 30 ते 40 काही इक्विपमेंट आणि कॅमेरा, काही इक्विपमेंटसाठी ऑलमोस्ट करीब 5 ते 10 लाख रुपये लागेल. ओके, आणि समजा त्याच्यापाशी गाडी असेल तर दॅट इज गुड. ओके, मी 1 करोड थोडी जास्त रक्कम सांगितली म्हणा. 5 ते 10 लाखात होऊन जाते सगळे. आणि प्रोड्युसर म्हणजे त्याच्यापाशी गाडी राहीलच. या प्रोड्युसरसाठी तो वेगळी गाडी तर घेणार नाही, गाडी घेईन आम्ही स्वतः पैशांनी. सो यस, तर तर त्यानंतर कसं आहे की यासाठी नाही का ऍटलीस्ट 2 जण व्यक्ती पाहिजे. ओके, जे सेम माझ्यासारखे विचार करतात. दे वोंट बी गिव्हन अप. त्यांच्यामध्ये ते पोटेन्शियल असलं पाहिजे की जोपर्यंत शॉट भेटत नाही तोपर्यंत त्यांना तिथे राहून मेहनत करायची आहे. ओके, आणि ऑल्सो हॉटेलचा वगैरे काही खर्च तसं म्हणलं गेलं ना, तर जस्ट लाईक 10 लाख रुपये, 10 ते 12 लाख की 10 ते 15 लाख रुपये खर्च आहे, तो स्टार्टिंगचा खर्च आहे. आणि त्यानंतर पर मंथ करीब 2 ते 3 लाख रुपये पर मंथचा खर्च आहे. म्हणजे आम्हाला पेमेंट पण द्यावं लागेल त्या प्रोड्युसरला, आणि त्यानंतर त्या हॉटेलमध्ये राहतो तिचा पण खर्च वगैरे. ओके, आता हे करणं इम्पॉर्टंट आहे. येस, आणि समजा आपण युट्यूबवर चॅनल बनवत आहे वगैरे, ट्रस्ट मी डूड या, म्हणजे हे जे हायपरलॅप्स आहे ना, डेफिनेटली लोक शेअर करतीलच. आय एम टेलिंग यू 100%. या, म्हणजे मी माझ्या एक्सपिरियन्स नुसार तर सांगू शकतो. आणि इट इज दॅट थिंग की हे मोस्ट ऑफ दी लोक नाही का, खूप सारे म्हणजे लोक नाही का अशा शूट करतात वगैरे वगैरे, बट ते इतकं जास्त इफेक्टिव्ह वाटत नाही. हायपरलॅप्स इज काइंड ऑफ थिंग्स लाईक दॅट की हा एक असा एक फॉर्मेट आहे जो कोणत्या गोष्टीला एक्सप्लेन करणं, त्या गोष्टीची एक प्रकारे विविडनेस दाखवते. विविडनेस याने त्या गोष्टीचे इम्पॉर्टन्स. म्हणजे मी जेव्हा ते हे शूट केलं होतं, तो स्टेडियमवरचं ते नाही का, ते चित्र वगैरे आहे आंबेडकरांचं वगैरे. ओके, तर याला मी जो माझा शॉट होता ना, तो एक तर पॅरलल किंवा पॅरलॅक्स राहतो. पॅरलल म्हणजे त्याच्या सोबत घ्यायचं, नाही तर पॅरलॅक्स आणि त्याच्या अराउंड आर्क मध्ये शूट करायचं. ओके, तर इट वॉज रिअली ग्रेट. या, म्हणजे आणि तो काफी स्मूथ वाटतो. इट वॉज मच मोर रिअली अमेझिंग. आणि इम्पॉर्टंट थिंग काय या गोष्टीमध्ये या, की हे आपण शूट करतो हे एवढं जे काही ते आहे. ओके, याचं इम्पॉर्टंट थिंग असं आहे की जे लोक त्या शहरामध्ये राहतात आणि त्यांनी ते गोष्ट थाउजंड्स ऑफ टाइम त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी बघितल्या, बट त्यांनी कधी ही गोष्ट स्क्रीनवर नाही बघितल्या. आणि जेव्हा ते लोक स्क्रीनवर बघतात म्हणजे आपल्या सिटी बद्दल या साऱ्या गोष्टी, तर त्यांना खूप जबरदस्त वाटते. ऑब्व्हियसली त्यांचे पण काही मित्र असेल, ते पण त्या शहरामध्ये राहतात, तर ते व्यक्ती
इझिली हे करतात, स्टेटस ठेवतात किंवा वगैरे वगैरे. यस, ते यामुळे फटाकसे शेअर होतो. अँड दॅट इज ब्युटी ऑफ इट, दिस थिंग. आणि एकदा शेअर झालं वगैरे वगैरे, मग लोक मग लाईक करायला लागतात, मग तुम्ही चॅनलकडे बघतात, आणि मग या इट्स दॅट थिंग. अँड आय एम टेलिंग यू, 1 वर्ष लागेल मॉनिटायझेशन साठी. या 1 साल मध्ये तर यस, भक्का भक्का सबस्क्रायबर होईल. यस, धडाधड 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 धड. कारण याच्यासोबत ओनली हायपर लॅब्स पण आहे याच्यामध्ये, मग खूप सारी गोष्टी आहे या, शूट करणं, हे करणं, ते करणं, सो मच थिंग्स. सो स्टार्टिंगचं मला असं वाटते की हे बा, मला इन द एंड फिल्म मेकरच बनायचं आहे. या असं नाही का ट्रॅव्हल फिल्म मी आयुष्यभर करणार आहे. नो नो, ट्रॅव्हल फिल्म मला करायचं आहे बिकॉज ऑफ दॅट की मला याच्यामध्ये माहित आहे कशाप्रमाणे काम होते. ओके, मला याची स्ट्रॅटेजी माहित आहे, मला डिटेलमध्ये माहित आहे कशाप्रमाणे करावं लागेल. ओके, याच्यासाठी प्रोड्युसर पण फाइंड आउट करणं किंवा या प्रोजेक्टवर जो काही पैसा पण लागेल तो काही खूप मोठा नाही आहे. या आज मी अगोदर म्हणलं 1 करोड रुपये वॉज टू मच, बट 50 लाखामध्ये तरी होऊन जाते. या 50 lakhs रुपीज, आणि एका प्रोड्युसर साठी 50 लाख रुपीज इज खूप जास्त मोठी रक्कम नाही. ही विल डू इट. ओके, कारण त्याच्यानंतर त्याचा मॉनिटायझेशन नंतर त्याचा 10% इंटरेस्ट राहतो इन द एंड पर्यंत. या म्हणजे त्याचे पैसे निघाले, या म्हणजे पहिले कसं राहील, जोपर्यंत त्याचे पैसे निघत नाही तोपर्यंत कसं राहील की 40-60 रेशो राहील. म्हणजे की मॉनिटायझेशन झाल्यानंतर मग जो काही युट्यूब वरून जो काही पैसा कमवू त्याच्यापैकी 40% त्या व्यक्तीला भेटेल, त्या व्यक्तीने प्रोड्यूस केल्यामुळे, आणि 60% आम्हाला भेटेल. ओके, तर याच्यामध्ये मग आम्हाला लागणारा जो काही खर्च वगैरे आहे तो मग आम्ही स्वतः पाहू. ऑब्व्हियसली तो पण पाहिजे म्हणा, तो पण काही खर्च करेल वगैरे यामध्ये. ऍज अ सेफ्टी अँड सिक्युरिटीसाठी ही वॉज दॅट गाय रिस्पॉन्सिबल. ओके, बिकॉज ही वॉज अ पार्ट ऑफ द टीम, बट ही वॉज नॉट गोईंग विथ अस. आपल्यासोबत नाही राहणार तो, फक्त दुरून राहून आपल्यावर मॉनिटरिंग करेल आणि सेफ्टी आणि सिक्युरिटी प्रोव्हाइड करेल. ओके, दॅट्स वन थिंग. ओके, सो मॉनिटायझेशन जसं स्टार्ट झालं, मॉनिटायझेशन स्टार्ट झाल्यानंतर 60-40 रेशो राहील, म्हणजे 60% आपल्याला, 40% त्याला. ओके, आणि मग जोपर्यंत त्याचा पूर्ण पैसा निघत नाही, म्हणजे त्यांनी जेवढा काही पैसा लावला गेला या प्रोजेक्टवर तोपर्यंत त्याचा पैसा पूर्ण निघत नाही, तोपर्यंत 60-40 रेशो राहील. आणि मग त्याचा पैसा पूर्ण निघाला की मग 90 आणि 10 राहील. या म्हणजे 10% त्याला राहील आणि मग 90% आम्हाला तिघांना. तर 90% मध्ये मग आम्हाला 30 भेटेल सगळ्यांना. सो इट इज दॅट थिंग. आणि येस, युट्यूब इज अ बेस्ट प्लॅटफॉर्म यार. या आणि ह्याच्यामध्ये आपण आपल्याच प्रकारच्या ऑडियन्सला कनेक्ट करतो, आणि इट वॉज रिअली ग्रेट. येस, इट वॉज लाईक दॅट की तुम्ही, आणि कसं आहे की याच्यामध्ये कंटेंट आपल्याला बहुत सारा भेटणार आहे, बहुत ही सारा. इट वॉज टू मच. या इट वॉज लाईक शूट कमी पडून जाईल इतका सारा कंटेंट पाहिजे. म्हणजे हायपर लॅब शूट करणं, बिहाइंड द सीन शूट करणं, व्लॉग शूट करणं, त्यानंतर जे काही कॉमेंट्स वगैरे येतात त्यावर शूट करणं. इंस्टाग्राम पण आहे, त्याचं पण प्रमोशन वगैरे. आपण इंस्टाग्रामचं तर नावच नाही घेतलं. इंस्टाग्राम इज ऑल्सो थिंग्स. येस, इंस्टाग्राम इट इज अ रिअली इम्पॉर्टंट थिंग. या व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की स्टेटस किंवा हे जे आहे हे कशावर ठेवेल लोक? युट्यूबवर तर नाही ठेवू शकत. ठेवतात म्हणा काही काही युट्यूबर्स वगैरे, बट मोस्ट ऑफ द जे नॉर्मल पीपल आहे त्यांचं युट्यूब नाही आहे. ते जस्ट लाईक त्यांचं फक्त अकाउंट आहे, ते दे जस्ट यूज टू वॉच युट्यूब. म्हणजे युट्यूब फक्त ते व्हिडिओ वॉच करण्यासाठी बघतात, ना की ना की सोशलायझिंगसाठी. ओके, सो इंस्टाग्राम हे एक बेस्ट मीडियम आहे. आपण इथे पण आपले कंटेंट अपलोड करत जाऊ. ओके, तर ऑब्व्हियसली आपल्या कंटेंट इथे अपलोड केले की लोक इझिली स्टेटस ठेवतात, आणि स्टेटस ठेवले तर येस, इट वॉज डॅम गुड. तर इंस्टाग्राम वरून पण आपण प्रमोशन करू शकतो. इंस्टाग्राम आहे, फेसबुक पण आहे. ओके, इट वॉज रिअली गुड. या मिलियन्स ऑफ पीपल्स विल फॉलो अवर थिंग, आणि आपण बहुत सारा पैसा कमवू यार, बहुत सारा पैसा कमवू.
एक नॉर्मल जो युट्यूबर आहे ना, एक नॉर्मल युट्यूबर मी म्हणत आहे, तो ॲव्हरेजली 5 ते 6 लाख रुपये पर मंथ कमवतो. 5 ते 6 लाख रुपये. इथे पर मंथ मी याच्यासाठी म्हणलंय, ऍक्च्युली पर मंथ नाही जात या. ऍक्च्युली कसं आहे की तुम्हाला कसं आहे, तुमचा कंटेंट अपलोड करायला पाहिजे. ओके. आणि जेवढे जेवढे तुमचा कंटेंट स्ट्रीम होत जाईल युट्यूबवर, तर तेवढा युट्यूबला पण फायदा भेटतो. कारण मोस्ट ऑफ द पीपल, कारण लोक त्यासाठीच बघतात वगैरे, ते मोस्ट ऑफ द टाइम त्यांचा माझा म्हणण्याचा अर्थ आहे, येस, म्हणजे समजा जर मी युट्यूबवर काही व्हिडिओ वगैरे पाहत आहे, त्याने युट्यूबचा फायदा कसा काय होतो? या दॅट्स द वन थिंग. ओके, चलो मानून घेऊ आपण, याच्याबद्दलच हे करू. ऍक्च्युली कसं आहे की पहिले अगोदर नाही का युट्यूब होतं, या, बट याचं इतकं जास्त मार्केट नव्हतं. इट वॉज खूप एकदम इंडिपेंडंट. पहिले युट्यूब ते एक प्रकारे इंडिपेंडंट होतं, गुगलचंही नव्हतं ते प्लॅटफॉर्म. एकदम तो त्याचं वेगळंच प्लॅटफॉर्म होतं. इथे लोकही नाही, म्हणजे इट जस्ट लाईक काही काही लोक वगैरे, बंच ऑफ पीपल विल अपलोड दोज व्हिडिओज वगैरे, किंवा जे युट्यूब याच्यासाठी होतं, फर्स्ट ऑफ ऑल मेनली याच्यासाठी होतं की बज क्रिएट करण्यासाठी. जे फिल्म्स वगैरे आहे ना, तर फिल्म्सचे ट्रेलर्स वगैरे लॉन्च करण्यासाठी नाही का युट्यूबचा वापर करायचा. ओके, मोठमोठे प्रोडक्शन हाऊस वगैरे. ओके, युट्यूबचा. मग कसं आहे, मग नंतर हळूहळू पब्लिकली केलं आणि मग लोक पण आपापले व्हिडिओ वगैरे पोस्ट करायचे. ओके, बट नॉट सो मच, इतका जास्त प्रमाणात नाही. जोपर्यंत 4G वगैरे आलं नाही तोपर्यंत 3G वर वगैरे होतं म्हणा. या 3G वर खूप सारे लोक, म्हणजे 3G वरच्या सुरुवात झाली. बट जेव्हापासून 4G सुरू झालं तेव्हापासून एक नॉर्मल व्यक्तीपाशी स्मार्टफोन आले आणि हाय इंटरनेट स्पीड आला. 4G म्हणजे हाय इंटरनेट स्पीड. येस, 3G मध्ये पण हाय इंटरनेट स्पीड येते, बट कसं आहे की ते कॉस्टली होतं. या, पण जेव्हापासून 4G लॉन्च झालं, 4G लॉन्च झाल्यावर नाही का लोकांपाशी पॉवर आली इंटरनेटची, आणि त्यांनी मग युट्यूबवर, बापरे, म्हणजे खूप साऱ्या लोकांनी एकदम युट्यूबवर बूम झाले. या, म्हणजे युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्याची जे क्वांटिटी आहे ती पण वाढली, आणि बघणाऱ्याची जे क्वांटिटी आहे ती पण वाढली, आणि इट वॉज टू मच. तर आपण जर म्हणजे मीच घे, मी युट्यूबवर कोणता व्हिडिओ पाहत आहे. ओके, बेसिकली माझे व्हिडिओज असतात ते एकतर गाणे असतात. येस, बिकॉज ऑफ दॅट की मी काम करताना युजली गाणे ऐकतो, आणि युट्यूबमध्ये गाण्याचे रेकमेंडेशन खूप जबरदस्त असतात. तर युजली मी गाणे युट्यूबवरच ऐकतो. तर मोस्टली माझे गाणे DJ सॉंग्स वगैरे गाणे युट्यूबवर. बट दुसरे मी फिल्म मेकिंग वगैरे या साऱ्या गोष्टीवर पण पाहतो युट्यूबवर. आणि ऑल्सो की बिग बँग थेअरी बद्दल, जे की बिग बँग थेअरी मला खूप जास्त आवडते, तर त्याच्याबद्दल पण बघतो. मधामधात काही डान्सचे ट्युटोरियल्स वगैरे बघतो, जे काही आहे ते. ओके, तर याच्यामुळे काय होते की आता एखादी व्यक्ती आहे, तो युट्यूबवर अपलोड करत आहे. ओके, अपलोड केल्यानंतर मग मी तो व्हिडिओ पाहून राहिलो. ओके, तर युट्यूबला कसा काय फायदा होतो? इट वॉज लाईक दॅट की जेव्हा तुम्ही युट्यूबवर कोणता बघता, तर ऍक्च्युली काय होते की त्याच्यामध्ये मनामत ऍडव्हर्टाईज येतात. ओके, आणि ऍडव्हर्टाईज आल्यामुळे आता हे ऍडव्हर्टाईज वाले नाही का, हे युट्यूबला पेमेंट करतात. युट्यूबला पेमेंट करतात की आमची ऍडव्हर्टाईज तुमच्या याच्यावर दाखवा बा. ओके, तर जेवढी जास्त ऍडव्हर्टाईज राहील तेवढा जास्त रेव्हेन्यू राहील. ओके, तर अगोदर युट्यूबवर ऍडव्हर्टाईज नव्हते, बट आता ऍडव्हर्टाईज येऊन राहिले. वाय? बिकॉज ऑफ दॅट की त्यांना त्यांचा रेव्हेन्यू कमवायचा आहे. तर आता समज जर आता आपण व्हिडिओ पाहताना मधात ऍडव्हर्टाईज येते ना, इट वॉज रिअली स्टाक. आता इट जस्ट लाईक टीव्हीवर पण तर ऍडव्हर्टाईज येते, तर ते जास्त इतकं हे वाटत नाही, आपल्याला इथे का वाटते. ऍक्च्युली कसं आहे की युट्यूबवर कसं आहे की खूप कमी वेळेत जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन गेन करणारे लोक असतात. या, म्हणजे कसं आहे की कसं आहे की युट्यूब हे एक माध्यम आहे, इथे आपण ऍक्च्युली शिकतो, किंवा कोणती गोष्ट वगैरे बघून राहिलो असेल ना, तर ते बहुत मन लावून बघतोय, बहुत इंटेन्शनली बघतो. टीव्हीवर आपला इतका जास्त फोकस नसतो, बट युट्यूबवर आपला बहुत जास्त फोकस असतो, बहुत जास्त. या, कारण युजली आपण जो कंटेंट जो बघून राहिलाय तो आपण प्ले केलाय.
या आणि हे मिलियन्स ऑफ कंटेंट मधून आपण त्याला प्रॉपरली सिलेक्ट केलाय, तो ऑब्विसली आपल्याला तो पाहायचा आहे, त्यामुळे आपण खूप जास्त फोकस राहतो. इन्स्टेड ऑफ टीव्ही मध्ये काय असते की टीव्ही मध्ये जे सुरू आहे ते पाहायचं, त्याच्यावर आपला काहीच कंट्रोल नाही. तर इट जस्ट लाईक दॅट मोस्ट ऑफ द पीपल डिन वॉच द टीव्ही बिकॉज ऑफ दॅट, की त्याच्यामध्ये ऍडव्हर्टाईज येते वगैरे वगैरे. हा बघतात म्हणा टीव्ही वगैरे, इट इज दॅट थिंग. बट कसं आहे की जो व्ह्युइंग एक्सपिरियन्स म्हणजे बघण्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो युट्यूबवर सर्वात जास्त आहे. म्हणजे आपण खूप कॉशियसली बघतो त्याच्याकडे युट्यूबवर. म्हणजे असं ऑनलाईन स्ट्रीम मीडिया कोणतं आहे की युट्यूब घे, नेटफ्लिक्स घे, एवढ्यावर. ओके, इन्स्टेड ऑफ टीव्हीवर आपला जो फोकस असतो तो थोडा कमी असतो. ओके, तर याच्यामुळे काय असते की समजा जर युट्यूबवर एखादी ऍडव्हर्टाईज आहे, ते दहाडाव येऊन राहिलाय, आता आपण जस्ट बघून तर नाही राहिलो, आपण जस्ट स्किप करून राहिलो. बट ऍक्च्युली ऍडव्हर्टाईज डिपार्टमेंटचं काम काय असते की त्यांचं जे काम आहे किंवा त्यांचं जे हे आहे ते कस्टमर पर्यंत डोक्यात टाकणं. या म्हणजे Wix.com. ओके, मोस्ट ऑफ द पीपल विल हर्ड अबाउट इट. Wix.com जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जे वेबसाईट्स क्रिएट करते. ओके, समजा तुम्हाला स्वतःची वेबसाईट क्रिएट करायची असेल ना, तर यू कॅन गो अँड मेक Wix.com वर तुम्ही साईट बनवू शकता. ओके, तर हे मला माहित कुठून पडलं, माझी आताही साईट्स आहे येस, पण हे मला माहित कुठून पडलं, हे मला माहित पडलं युट्यूब वरूनच माहित पडलं ना. येस, म्हणजे कसं आहे की ऍडव्हर्टाईज वाले पण नाही का तिथे जातात ना, त्यांचा कंटेंट ते विकतात. ऑब्विसली खूप सारे लोक स्किप करतात म्हणा, येस, मोस्ट ऑफ द पीपल विल स्किप. बट कसं आहे की त्या स्किपिंग करण्याच्या हार्डली 2 किंवा 3 सेकंड मध्ये त्यांच्यापाशी जो टाइम असतो, त्यांच्यामध्ये हा टाइम असतो की या 2-3 सेकंड मध्ये आपलं नाव त्यांच्या डोक्यामध्ये गेलं पाहिजे. या सो इट इज दॅट थिंग. हे यांच्या मागे खूप मोठं लॉजिक असते. ऍडव्हर्टाइजमेंट बिलियन्स ऑफ मनीची इंडस्ट्री आहे ऍडव्हर्टाइजमेंट, आपल्याला वाटते तशी, बट या इट वॉज टू मच. या कारण ऍडव्हर्टाइजमेंट इट इज दॅट थिंग, हे कभी खतमही नाही होने वाला आहे. या बिकॉज ऑफ दॅट की ह्युमन नीड्स आहे, ह्युमन नीड्स साठी आपल्याला माहित असलं पाहिजे की कोणती गोष्ट चांगली आहे, कोणती गोष्ट वाईट आहे. सो या गोष्टीसाठी ऍडव्हर्टाइजमेंट तर असतातच. ओके, तर ते ऍडव्हर्टाइजमेंट वाले त्यांची ऍडव्हर्टाईज युट्यूबवर प्ले करण्यासाठी ते युट्यूबला पैसे देतात. ओके, सो आणि जर ज्या व्यक्तीला ऍडव्हर्टाईज नाही पाहिजे तर ते प्रीमियम पॅक मारतात. तर ते ऍक्च्युअल मध्ये मग ते स्वतःहून जे कस्टमर्स आहे, म्हणजे माझ्यासारखे कस्टमर्स जसे प्रीमियम, ते स्वतः महिन्याकाठी ₹200 युट्यूबला देतात. ओके, तर आता आपण थोडस एक रॅन्डम फिगर घेऊ. ओके, तर मानून घे माझ्यासारखे किती 10 जण आहे, ओके, जे प्रीमियम वापरतात, प्रीमियम युट्यूबचं प्रीमियम. ओके, तर आणि त्यासाठी किती रुपयाचा आहे तो, सॉरी ₹130 वाटतं, सॉरी, आपण घेऊ ₹100 फॉर अंडरस्टँडिंग साठी. ओके, तर इट जस्ट लाईक 10 जण आहे, तर म्हणजे ₹1000, म्हणजे माझ्यासारखे 10 जण आहे, जे 10 लोक प्रत्येक महिन्याला ₹100 पाठवत आहे, म्हणजे युट्यूब पाशी ₹1000 येत आहे. राईट, 10 जण मिळून ₹1000 येत आहे. राईट, तर हे युट्यूबची एकदा कन्फर्म आहे की याला हे पैसे भेटणारच आहे. ओके, तर असे किती सारे लोक आहे, विचार कर बरं, किती सारे लोक आहे. तू विचार केला गेलं ना, तर युट्यूबला स्ट्रीम करणारे लोक आहे ना, मी फक्त स्ट्रीम करत आहे, मी तुला हे पण नाही म्हणत आहे की प्रीमियम लोक किती आहे. युट्यूबवर स्ट्रीम करणारे लोक आहे, आपण गुगल करू ना, हाऊ मेनी पीपल आर using YouTube in the world. Okay, so it was like 2 oh my 2 billion user आहे. Oh my god. And YouTube has a 2 billion user worldwide. 97% internet users have their own YouTube accounts. Almost YouTube is the most efficient video making platform.
% ऑफ अमेरिकन ऍट द एज ऑफ 40 यूट्यूब एज. अरे मेरे बाप, 2 बिलियन युजर्स आहे. विचार कर, समज 2 बिलियन युजर. ओके. आणि माझ्याच सारखे समज जर 2 बिलियन लोकांनी, सॉरी, दोन 2 बिलियन म्हणजे बहुत जास्त झाले. इट वॉज टू मच. विचार कर बरं, किती पैसा कमवत असन बे. 2 बिलियन मध्ये आपण असं म्हणून घेऊ, इट जस्ट लाईक ओनली जस्ट 1 बिलियन किंवा 1 बिलियन नाही, जस्ट लाईक 0.25% या पीपल आर युझिंग. ते जस्ट लाईक 2 बिलियनचा आपण समज जर हे करतो म्हणलं तर ऑर्डर करतो म्हणलं किती येते. म्हणजे इट वॉज लाईक म्हणजे 0.5 वगैरे, म्हणजे 500 मिलियन ना. 500 मिलियन या 500 मिलियन जरी पकडलं गेलं, ओके, तर 500 मिलियन म्हणजे किती होते. 500 मिलियन बिलियन याने अब्ज होते. ओके. तर 500 मिलियन, 1 बिलियन म्हणजे किती होते, 1000 करोड. ओके. तर 500 मिलियन म्हणजे 500 करोड. तर 500 करोड लोक समज जर प्रीमियम वापरत आहे आणि त्याची प्राइस समज जर 100 रुपये आहे, तर 500 करोड इंटू 100 कर. बरं थांब, कॅल्क्युलेटर कुठे आपल्यापाशी, कॅल्क्युलेटर पहिले थांब. करोड मध्ये किती शून्य राहते माहित नाही, आपण पाहून घेऊ. 500 पहिले घे, करोड वर किती शून्य. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. ओके. सो इट वॉज लाईक दॅट. 1 2 3 3 3 7 3 3 9 10 शून्य. 10 शून्य करेक्ट आहे का की एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, दशकोटी आणि त्यानंतर अब्ज. येस, इट्स लाईक 500 करोड मध्ये किती शून्य राहते. वेल, आय एम काइंड ऑफ कन्फ्युज. सो जस्ट लाईक इथे गुगल करतो मी. हाऊ मेनी झिरो इन करोड. ओके. तर इट वॉज लाईक दॅट की किती शून्य आहे. साऊथ एशियन इंग्लिश इंडियन नोटेशन. Padma, one Padma is 100 nil, 10 crore rupees. How many zeros does have 4 crore? तर इथे एक 3, सॉरी, बेदोन 4 बेचोक 8 बेपंच 10 आणि 10 आणि 3 13. सो 13 शून्य राहते ऍक्च्युली. येस. सो e⁻13 आहे, म्हणजे 5, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. ओके. ओके. इंटू किती, 100 रुपये पेमेंट करताना आपण, तर जस्ट लाईक 100. तर इक्वेस टू घे e⁻15 म्हणजे ई वर किती 15 शून्य. तर समजा जर, अरे मेरे बाप, समज जर 5 वर 15 शून्य आहे तर म्हणजे किती करोड मध्ये जाईल का बिलियन मध्ये जाईल. आणि ही जी रक्कम आहे ना, ही ऍक्च्युली डॉलर मध्ये आहे. या मी तर कन्वर्ट पण नाही केलं ऍक्च्युली याला. या आम जस्ट काइंड ऑफ ते युजर्स आहे त्या हिशोबाने वगैरे पकडलं गेलं. तर या नाही, आपण 500 रुपये म्हणलो होतं ना, ती इट्स इंडियन प्राइस. ऍक्च्युली कसं आहे की इंडियन रुपीज मध्ये याचं कन्व्हर्जन होते. समज जर 130, काम आपण आपल्यापाशी करन्सी कन्व्हर्टर आहे ना. ओके. तर इट वॉज लाईक दॅट टू गो आणि करन्सी. ओके, दिस इज द करन्सी. आपण इंडियन मध्ये किती, आपण 130 रुपये करत आहे. तर US डॉलर मध्ये 1.73. ओके, $1.73. बट व्हॉट एव्हर इट इज, या पैसे जे काही आहे ना ते बिलियन मध्येच आहे.
ओके. तर बिलियन मध्ये युट्यूब कमवतो, बिलियन मध्ये. आणि त्याला काहीच करावं लागत नाही बरं, त्याला काहीच म्हणजे स्वतःच कंटेंट काहीच करायचं नाही, त्याला फक्त त्याचे सर्व्हर चालवायचे आहे बस. म्हणजे त्याचं एवढं काम आहे की ऑल ओव्हर द वर्ल्ड युट्यूब सुरू असलंच पाहिजे ऍट एव्हरी टाइम. तर यासाठी तो त्याचे सर्व्हरवर प्रॉपरली काम करतो. दॅट्स इट. बाकीचे काम लोकच करतात. आणि दॅट इज अ रिअली ग्रेट थिंग अबाउट द युट्यूब इज दॅट या की नाही का, तुम्हाला चॉईस असते की म्हणजे तुम्ही तुम्ही बोलू शकता या. म्हणजे इथे तुम्ही बोलतात ना, तिथे जस्ट लाईक थाउजंड्स ऑफ पीपल विल हर्ड इट. लोक बघतात, ऐकतात, समजून घेतात. तुमच्याच प्रकारची ऑडियन्स म्हणजे तुम्हाला म्हणजे तुमचा जो सांगण्याचं म्हणजे तुमचं जे चॅनल आहे ते ट्रॅव्हलिंगचं आहे. ओके. तर मोस्ट ऑफ द पीपल विल फॉलो दोज पीपल. असे लोक फॉलो करतात ज्या लोकांना ट्रॅव्हलिंग आवडते. म्हणजे आपल्याच सारखे ऑडियन्स आपल्याला कनेक्ट होतात. अँड दॅट इज अ मोस्ट ब्युटिफुल थिंग इन दिस युट्यूब. या इव्हेंच्युअली मोस्ट ऑफ द पीपल विल हर्ड इट आणि इट वॉज सो मच. आजकाल कसं आहे की या डिजिटल वर्ल्ड मध्ये नाही का खूप सारे लोक याचं महत्व नाही कळत आहे. हा, म्हणजे खूप सारे लोक आहे म्हणा इन्व्हॉल्व्ह होत आहे वगैरे, मी नाही म्हणत आहे. म्हणजे अगोदरच्या काळामध्ये म्हणजे लाईक 2 वर्ष अगोदर जर म्हणतो, म्हणजे 1 वर्षा अगोदर जरी असं म्हणतो म्हणलं ना, तर एखादी युट्यूब चॅनल सुरू करायचं इट वॉज राईट. लोक शिवा द्यायचे, का करून आला पथेटिक वगैरे या. आताही लोकांना असं वाटते, म्हणजे आताही खूप जणांना लोकांना असं वाटते की युट्यूब म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे या. बट दॅट इज नॉट. अशी खूप मोठी गोष्ट नाही आहे. खूप इझिली या साऱ्या गोष्टी होते. खूप इझिली आपण या साऱ्या गोष्टी करू शकतो. बस तुमच्यामध्ये ते टॅलेंट पाहिजे. येस यू कॅन डू दिस. येस यू कॅन डू दिस डेफिनेटली. आपला प्रश्न होता की समजा जर आपण मॉनिटायझेशन करतो म्हणजे आपल्याला किती होईल. हे बघा, युट्यूबची पॉलिसी आहे त्यानुसार कसं आहे की तुमच्या चॅनलचा जो कंटेंट आहे तो 4,000 घंटे स्ट्रीम झाला पाहिजे. ओके, 4,000 घंटे. आणि त्यानंतर 1,000 सबस्क्रायबर असले पाहिजे. सबस्क्रायबर म्हणजे की असे लोक आहे जे लोक बघतीलच. ओके. तर आता राईट नाव माझे 17 सबस्क्रायबर आहे. आणि म्हणलं गेलं ना तर हार्डली 200 ते 300 घंट्याचा जो स्ट्रीम रन टाइम स्ट्रीम झाला आहे. यस, 200 घंटे. या 200 काहीतरी, मी लास्ट टाइम चेक केलं होतं, वॉज लाईक 272 आवर्स स्ट्रीम झाला आहे. ओके. तर आय वॉज रिअली वे बिहाइंड या. बट ऍक्च्युली कसं आहे की इट वॉज टू मच, कारण माझ्या युट्यूबवर तर काहीच नाही तरी एवढं झालं आहे. म्हणजे सबस्क्रायबर जरी कमी असले चलो, बट 273 आवर्स इट वॉज रिअली बिग थिंग. खूप मोठी गोष्ट आहे या. सो आणि अजूनपर्यंत मी काही अपलोडच नाही केलाय, नथिंग एल्स. यस, विचार कर बरं, समज जर आपण अशा प्रकारचे व्हिडिओ अपलोड करू आणि इट वॉज सो मेनी पीपल विल कनेक्ट. इट वॉज रिअली गुड यार, बहुत ही जबरदस्त आहे या. मला ट्रॅव्हल फिल्मचा आयडिया आहे ना, मला खूप आवडला या. आणि इट वॉज नॉट की आपल्याला हे फक्त आयुष्यभर करायचंय. नो 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 या. ऍटलिस्ट तू 5 वर्ष कर या तुझ्या लाईफ मध्ये. 1 वर्ष तर तुला थोडस आहेच, 1 वर्ष तुला खूप एफर्ट घ्यावा लागेल, ऑल दोज थिंग्स या. बट वर्षाभरानंतर तुझी तर चांदीच चांदी आहे ना या. समजा तू 4 वर्षात समजा तू इतके पैसे कमवत आहे की तू स्वतःची फिल्म्स म्हणजे तुला ती मराठी फिल्म घरची गोष्ट समजा जर बनवायची असेल ना, इट वॉज टू गुड या. दॅट इज रिअली गुड. बट कसं आजकाल डिजिटलायझेशन झालं आहे ना, तर लोक थिएटरमध्ये येण्यापेक्षा नाही, खूप सारे लोक ऑनलाईन स्ट्रीम करतात या. आणि ऑनलाईन स्ट्रीम मध्ये पण खूप सारे लोक कमवतात या. नेटफ्लिक्स घे या, हा तर बीस्ट आहे या गोष्टीमध्ये. डूड वो तो दिखाता ही नाही. जसं लाईक युट्यूब तरी आहे की तो चलो तुम्ही तुमचं असं काही हे प्राईम जरी नसेल किंवा तुमचं अकाउंटही नसेल तरी तुम्ही युट्यूबवर डेटा स्ट्रीम करू शकता. ओके. नेटफ्लिक्स इल्ले तुम पैसे भरो उसके बाद ही नेटफ्लिक्स शुरू होगा. बिलकुल एक्झॅक्ट आहे त्याच्यापाशी. त्याला बिलकुल क्लिअर डेटा माहित आहे की माझ्यापाशी कस्टमर आहे, याच्याकडून पैसे भेटणार आहे. आणि समजा जर पैसे भेटले नाही तर याचं
बंद, नेटफ्लिक्स बंद, तुझ्या बोकात. तर विचार कर नेटफ्लिक्स किती कमवतो हे. हा बट ऍक्च्युली त्याला पैसे पण तसे द्यावे लागतात म्हणा. या म्हणजे कसं आहे की क्वालिटी ऑफ कंटेंट भेटते नेटफ्लिक्स मध्ये. युट्यूब मध्ये क्वालिटी ऑफ कंटेंट आहे. येस, क्वालिटी ऑफ कंटेंट म्हणजे की इट इज लाईक युट्यूबवर आपण रॅन्डम कसेही व्हिडिओ अपलोड करू शकतो आणि इझिली लोक बघतात पण. या बट त्याच्यामध्ये क्वालिटी नसते. म्हणजे कधी आवाज खराब असतो, व्हिडिओची क्वालिटी खराब असते, किंवा जो शूट करणारा व्यक्ती आहे तो प्रोफेशनल नसतो, किंवा एकदम डिफरंट अँगलने शूट केलंय जे बहुत ही खराब मिनिंग देत आहे वगैरे वगैरे. इट्स सो मच थिंग्स. ओके. बट नेटफ्लिक्सवर कसं आहे, जे लोक नेटफ्लिक्सवर अपलोड करतात म्हणजे नेटफ्लिक्सवर काय फिल्म्स वगैरे अपलोड करतात, वेब सिरीज वगैरे, दे आर रिअली प्रोफेशनल. ओके. म्हणजे ते विचार करतात की कोणता कसा प्रमाणे स्ट्रीम करायचा आहे, व्हॉट म्हणजे कशाप्रमाणे कोणता कंटेंट इथे पाहिजे. ओके. त्यानंतर कोणता कॅमेरा घे, कोणता अँगल घे, ते मूड नुसार हे करतात. इट्स सो मच थिंग्स. यस. तर ऑब्व्हियसली कसं आहे, ते क्वालिटी ऑफ कंटेंट असेल तर ऑब्व्हियसली ते लोक चार्जेस पण जास्त करतात. या म्हणजे जो व्यक्ती नेटफ्लिक्सवर अपलोड करत आहे तर ऑब्व्हियसली नेटफ्लिक्स पण त्यांना चार्ज करतो. या डिपेंड करते की तुमचा जो कंटेंट आहे तो नेटफ्लिक्सवर किती स्ट्रीम होत आहे, याच्यानुसार ते लोक नेटफ्लिक्स लोक त्या जे आहे लोकांना म्हणजे जे ज्यांनी तो कंटेंट बनवला आहे त्यांना ते पैसे देतात. ओके. बट कसं आहे की नेटफ्लिक्स मध्ये एक सिक्युअर राहते का हा चलो हमको पैसे मिलने वाले. आपण असंही करू शकतो म्हणा. म्हणजे कसं आहे की आपला आपला कंटेंट समज आपण इंडिव्हिज्युअली लोकांपर्यंत पोहोचवतो म्हणलं ना, दॅट इज अ रिअली हेक्टिक जॉब, बहुत ही भयानक जॉब आहे. या बट कसं आहे की आजकाल असं डिजिटलायझेशन झालंय ना, इट जस्ट लाईक मी असं म्हणतो की 100 10 लोक थिएटरवर जातात, पण 90 लोकांच्या पाशी मोबाईल असतो आणि ते लोक मोबाईलवरच बघून घेतात. या आणि आजकाल कसं आहे, हा थिएटरमध्ये जाण्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो आता थोडासा महंगा झालाय बिकॉज ऑफ दॅट की काही काही लोक नाही का त्यांना आताही थिएटरचा खूप जास्त लगाव आहे, त्यामुळे ते आताही थिएटरमध्ये जातात. या म्हणजे झालाच पाहिजे. या थिएटरमध्ये जो एक्सपिरियन्स राहतो दॅट इज अ वन ऑफ द डिफरंट. या कारण मोबाईलमध्ये बघणं आणि थिएटरमध्ये बघणं दॅट इज वे अवे. येस. कारण सांगू मोस्ट ऑफ द सांगू जेवढे काही लोक स्ट्रीम करत आहे, की जेवढे काही लोक हे करत आहे इंटरनेटशी कॉन्टॅक्ट करत आहे, ते करीब 70% लोक आहे ते मोबाईल थ्रूच करत आहे. या आणि मी पण त्यातलाच एक व्यक्ती आहे. कारण माझ्यापाशी जे इंटरनेट आहे ते माझ्या मोबाईलमध्ये आहे, सेलफोन मध्ये आहे. आणि सेलफोन इज काइंड ऑफ लाईक दॅट की एक प्रकारे चेंजेस आणला आहे या गोष्टीमध्ये, रेव्होल्युशन आणलं एक प्रकारे. लोक ज्याप्रमाणे मी आता मला कोणती गोष्ट माहित नाही, आय वेंट टू गुगल आणि फाइंड आउट हाऊ मेनी झिरो इन द करोड. ओके. तर आय विल गेट दॅट 13 शून्य लागतात. या सो इट इज दॅट थिंग. खूप साऱ्या गोष्टी आहेत जे इंटरनेटनी आणि सेलफोननी डेव्हलप केल्या, दॅट इज व्हेरी अमेझिंग. खूप बोललोय आपण ऍक्च्युली. बरं, जेवढं काही बोललो याच्यावरून आपल्याला एवढं निष्कर्ष येते की ट्रॅव्हल फिल्म इज माय थिंग. पण अजूनपर्यंत मला पाथ क्लिअर माहित नाही. मला पाथ क्लिअर माहित आहे जेव्हा मला प्रोड्युसर मला फायनान्स करेल. ओके. बट कसं आहे की तिथपर्यंत पाथ क्लिअर माहित नाही. म्हणजे कोणता प्रोड्युसर आहे, किती पैसे फायनान्स करेल हे नाही माहित. सो या गोष्टीसाठी तर आपल्याला पण बॉम्बेला तर जायलाच लागेल. बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की तुम्ही कसं आहे तुमचा कंटेंट तुम्ही ज्या वेळेने होत असेल त्या वेळेने तुम्ही पोस्ट करत राहा. ऑब्व्हियसली लोक येतात, बघतात आणि ऑपॉर्च्युनिटी बनूनच जाते. आय एम टेलिंग यू. या मला एवढा विश्वास आहे की मी नागपूरमध्ये जर अशा प्रमाणे शूट करतो म्हणलं आणि त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाला तर ऑब्व्हियसली खूप सारे लोक माझा पुराणा हायपरलॅपचा पण व्हिडिओ बघेल जो वर्धेचा बनवला मी, आणि खूप सारे लोक म्हणेल पण की आय लाईक युअर कंटेंट, आणि नंतर ते काही ऑपॉर्च्युनिटी देईल, प्रोव्हाइड वगैरे करतील. यस. जर असं काही झालं नाही तर आपण स्वतः शोधू, आपण आपला कंटेंट दाखवू लोकांना की हस मी कर सकता वगैरे वगैरे. या गोष्टीची मला गरज आहे. सो आय कॅन डू दॅट. आणि जर असंही नाही झालं तर आपण स्वतः थोडस मग वडिलांना फोर्स करावं लागेल की बाबा तुम्ही एक कार घ्या
आणि वडिलांच्या पैशावर मग आपण स्वतः थोडस करायला पाहिजे. ह्या म्हणजे एखादी व्यक्ती घेऊन वगैरे सुरुवात. बट इट इज अ वे अवे. वे अवे तर नाही आहे, बट इट वॉज लाईक दॅट इज अ लास्ट ऑप्शन वी कॅन. म्हणजे माझा तो प्रश्न हेच आहे की आपण वडिलांचा पैसा नाही यूज करू. इट आय वॉज नॉट या लाईक माझी पहिली प्रायोरिटी आहे की जेवढं काही पैसा जेवढं काही आहे ते आपण स्वतःनी द्या. सो आता राईट नो दिस इट. थकलोय मी थोडसा. दिस इज माय 85 एपिसोड नंबर 2062. राईट नो वी आर एट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.